शाळेमध्ये न जायची मी फार वेगवेगळी कारणं दरवेळेस शोधून काढायचो. एकदा काय झालं, मला शाळेत जायला उशीर झाला. आमच्या सरांनी मला खडसावून विचारलं, का रे उशीर का झाला, वेळ कळत नाही का तुला, किती वाजलेत बघ. म्हटलं अहो तुम्ही मला नेहमी सांगता ना की रहदारीचे नियम पाळ. मी तेच केलं सर आज. म्हणजे काय केलंस? काय नाही, मी येत होतो शाळेत आणि एका ठिकाणी मोठी पाटी होती, पुढे शाळा आहे, हळू जा. मग मी आपला हळू 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 असं शाळेत आलो. आता काही चुकलं का माझं? अशीच शाळेत न जाण्याची काही वेगळी कारणं घेऊन आपले पुढचे कलाकार आपल्या समोर येत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मोहन जोशींचं. भोलानाथ, अरे शकून दे, अरे कोणी पैसा देईल का बोल, अरे पाऊस पडेल काय. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय. शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय. भोलानाथ दुपारी आई झोपेल काय. लाडू हळूच घेताना आवाज होईल काय. भोलानाथ दुपारी आई झोपेल काय. लाडू हळूच घेताना आवाज होईल काय. भोलानाथ 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 भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय. भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा, आठवड्यातून रविवार येतील का रे तीनदा. भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा, आठवड्यातून रविवार येतील का रे तीनदा. भोलानाथ 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 भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय. शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय. काय हे? ही शाळा बुडवायचे किती प्रकार शोधून काढायचे. नाही, लहान मुलांना आवडते ना शाळा बुडवायला. तुला सांगू मोहन, मी लहान असताना वाटेल त्या खोड्या करायची. त्यातली एक खोडी मी आत्ता सांगते मुद्दाम. मी शाळेत होते त्यावेळेला आमच्या घरापासून शाळा अक्षरशः 2 मिनिटावर, म्हणजे बेल वाजली की शाळेत जायचं असं. आणि पावसाच्या दिवसात खूप लांबून लांबून ट्रेननी मुली यायच्या आणि त्या सगळ्या भिजून यायच्या आणि मग खूप भिजल्या तर त्यांना घरी पाठवायचे परत. आणि मी तर भिजायचीच नाही, कारण मी 2 मिनिटावर राहत होते अक्षरशः अशी समोर शाळा. तर मी गेल्यावर शाळेतल्या बाथरूम नळावरती पाणी ओढवून स्वतःला भिजवून घेतलं. 1-2 वेळा मला सोडलं. आणि सगळ्या आमच्या ज्या प्रिन्सिपल होत्या ताराबाई खेर, त्या माणिकबाईंना तर सगळे ओळखायचेत ना. तर माणिकबाई तर इथे राहतात, ही मुलगी इथून येते आणि एवढी भिजली कशी, असं मग त्यांनी एका पिऊनला माझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलं. आणि मी बरोबर पाणी उडवत असताना मला पकडलं आणि मग जी काय कान पिळले त्यांची मला आज आठवण झाली. आणि मोहन, तू पुन्हा मला माझ्या बालपणात घेऊन गेलास. थँक्यू. फार मजा आली. तुम्ही ह्या बालगीतामध्ये इतके घुसलेला होतात मोहन काका, की तुमच्या चेहऱ्यावरती त्या वयाचा इनोसन्स दिसत होता. मी खरोखर तुमचं गाणं ऐकता ऐकता मी गाणं ऐकायला विसरून गेलो आणि पाहत बसलो तुमचं गाणं. आणि मला तुमच्या सगळ्या भूमिका आठवल्या, ज्या तुम्ही हिंदी चित्रपटांमध्ये तुम्ही मोठे डोळे करून लोकांना मारताना आणि प्रचंड विलनची काम करणारा जो माणूस आहे, तोच माणूस आहे का हा? तोच हा चेहरा आहे का, की ज्याच्या चेहऱ्यावरती आता मला एवढा इतका इनोसन्स दिसतोय. तर मला असं वाटतं की तो इनोसन्स तुमच्या स्वरामध्ये देखील प्रतिबिंबित होत होता. आणि त्यामुळे तुमचं गाणं खूप छान श्रवणीय, सुरात तर झालंच, पण प्रचंड प्रेक्षणीय झालं. थँक्यू थँक्यू. बरं मोहन काका, तुम्ही एका नाटकामध्ये एका व्रात्य आजोबांची भूमिका केली होती. कुर्यात सुद्धा टिंगल. करेक्ट. तसंच लहानपणी तुम्ही म्हणजे व्रात्य मुलाची भूमिका करायचात की होता की नव्हता? व्रात्य
म्हणजे असं त्रासदायक नव्हतो मी, पण वाड्यामध्ये खूप फेमस होतो मी. त्याचं कारण मी वाड्यातली नाटकं करायचो. वाड्यात म्हणजे नाटक बसवणं म्हणा किंवा नकला करणं म्हणा, अशा पद्धती. म्हणजे आमच्याकडे की होळीच्या दिवशी आमच्या शेजारी अशी तिन्ही बाजूला शेतं होती आणि तिन्ही बाजूला चिंचेची झाडं होती नव्या पेठेमध्ये पुण्यात. तर तिथे त्या बायका गोवऱ्या थापायच्या आणि त्या बायकांचं होळीच्या आदल्या दिवसापासून लक्ष असायचं की इथे कोण चोरत नाही ना. तर हे मी ऑब्झर्व केलं होतं एकदा की ह्या बायका बरोबर ह्या दिवसामध्ये इथे येऊन बसतात. तर मी आईची जुनी साडी घातली, नेसली ती, डोक्यावर पदर घेतला आणि दुपारी जेवण झाल्यानंतर त्या बायका जातात घरी. तेवढ्यात जाऊन त्या साडी नेसून तिथे गेलो, त्यातल्या गोऱ्या गोळा केल्या. म्हणजे बाहेरच्या कोणाला कळू नये, कोणाला वाटलं पाहिजे की कुणी बाईच गोऱ्या जमा करते. त्या गोऱ्या घेऊन आलो आणि रात्री होळी पेटवली होती त्याची. अशा पद्धतीची बारीक सारी गोष्टी करायचो. मोहन काका, मागच्याच आठवड्यात झी मराठीवर तुमची नवी मालिका एका लग्नाची दुसरी गोष्ट ही सुरू झालेली आहे. हो. त्यातल्या तुमच्या भूमिकेविषयी सांगा ना. ऍक्च्युली ह्यातल्या प्रमुख भूमिका स्वप्नील आणि मुक्ता यांच्या दोघांच्या आहेत. त्यात स्वप्नीलच्या वडिलांचं काम मी करतोय, इला भाटे त्याच्या आईचं काम करतायत आणि विनय आपटे गुरुजी जे आहेत ते आमचे मुक्ताच्या वडिलांचं काम करतायत. खूप सुंदर कथा आहे ही. मला नक्की खात्री की ही सगळ्यांना आवडेल, कारण खूप पॉझिटिव्ह अशी कथा आहे ती आणि खूप प्लेझंट अशी कथा आहे ती. पण बारीक सारी गोष्टी फार महत्वाच्या असतात आयुष्यात की ज्याला आपण फारसं महत्व देत नाही, पण त्या बघण्यामध्ये खूप गंमत असते आणि अशा पद्धतीच्या गमती जमती ह्या सिरियलमध्ये आहेत. या तुमच्या नव्या मालिकेसाठी आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. आणि आज या मोठ्या कलाकारातल्या लहान मुलासाठी काय बक्षीस आहे? आहे या. अरे बापरे, वंदना तरी या म्हणजे भीतीच वाटते. मोहन काका, तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.